मला वाटलं नव्हतं तू एवढ्या खालच्या पातळीला जाऊन व्हिडिओ करशील माझ्याबद्दल. मला काय तू आपल्या पुरी मला काय जड झालं आहे का? सर म्हणते मी 2 पुरी तुम्हाला जड झाले असतील त्याच्यामुळे पळून गेला आहे. तुला मी एवढं पण म्हणत होतो की माझा फोन उचल. फोन उचलल्यावर जी काय आहे ती म्हणजे मी तुला फोनवर सांगेन. तू माझा फोन पण उचलायला तयार नाही. सर म्हणते की पुरगी बिरगी मी घेऊन बसते. तुला म्हणजे फोन बघायला 10-15 मिनटं टाईम भेटत नाही. तुला मी काय म्हणलं होतं मी कामासाठी बाहेर आलो. न सांगता बाहेर गेलो म्हणजे कामासाठी बाहेर गेलो आहे. अजून मला कसं आहे माहिती आहे का आपल्या पुरींचं पुढचं भविष्य काढायचं होतं. अजून आपल्याला 4 दिवस सुखात जातील ह्या विषयावर मी काम हुडकायला होतो. अजून चांगलं काम पण होतं तिथं. पण तू असा व्हिडिओ काढून टाकला ना ही मला तर नाही पटलं बघ तू ही व्हिडिओ काढलेला. त्याच्यामुळे मी इथं माघारी यायला लागलो आता डायरेक्ट पंढरपूरला. आपण आता काय असेल ती घरी आल्यावरच बोलू. पण तू माझ्यावर असले आरोप नव्हते लावायला पाहिजे. कारण तर सगळ्यात पहिलं पुरगी झाली ह्या गोष्टीचा आनंद मला होता. तुम्ही सगळी जर म्हणत होता मुलगा पाहिजे म्हणून. पण मी एकटा असा होतो की मी एकटाच म्हणतो मला पुरगी पाहिजे. कशाने तुम्ही मला जड झाला आहे का? 3दा व्हिडिओमध्ये म्हणते तुम्हाला आम्ही जड झालो आहे म्हणून तुम्ही पळून गेला आहे. असं काय सुद्धा नाही. हा तू गैरसमज तुझ्या डोक्यातनं काढून टाक. काय तर आपल्या लेकरांच्या भविष्यासाठी मी पुढचा विचार केला होता. त्याच्यामुळं अजून मी तुला ही गोष्ट सरप्राईज द्यावं म्हणून तुला मी न सांगता डायरेक्ट तिकडं आलो. अजून पहिला दिवस माझा गेला कागदपत्राच्या ह्याच्यात गेला. अजून आता रिझ्यूम पण दिलं मी तिथं. अजून इंटरव्ह्यूला जाणार होतो आज. पण तुझं हे असलं व्हिडिओ बघून तू असलं बोललेलं बघून मला खरंच म्हणजे लय वाईट वाटलं. अजून जाऊ दे म्हणलं आता कोणासाठी करतो आहे आपण या सगळ्या गोष्टी. अगं थोडं तरी समजून घ्यायचं असते. नवरा बायकोच्या नात्यामध्ये आहे ना समजून घेण्याला लय महत्त्व आहे रे तू. तुला डायरेक्ट व्हिडिओ काढते. मला मान्य आहे मला की मी न सांगता डायरेक्ट बाहेर आलो ही माझी चुकी आहे. पण तुला कळायला पाहिजे ना मी व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलं होतं मी कामासाठी बघतो आहे. पण तू दुसरा व्हिडिओ पण असा काढून टाकला आहे. म्हणजे तुला वाटतं का की बाबा आपण पंढरपुरातच राहून सगळ्या गोष्टी करावं. आता जसं तुला जसं वाटतं ना तसंच आपण करूया. चटणी भाकर खाऊ पंढरपुरात राहूनच खाऊ. काय नाही पंढरपुरात हमाली बिमाली करतो. आता दुसरं काय उरलंच नाही ना. तुझी इच्छाच आहे म्हणल्यावर त्या गोष्टी पण आपण करू. तुला फोन उचलायला माझं जड होतं आहे. अजून मला माझ्या लेकी जड नाही ती. अजून मला तू पण जड नाही. जी काय बोलते ना बोलताना थोडा विचार करून बोलत जा. पुन्हाच ऐकून मी सगळं म्हणजे पुन्हाच ऐकून माझं मन हे झालं. चालतं हा ती गोष्ट चालती. पाहुणराव मला म्हणले होते त्या गोष्टीत मी म्हणजे माझ्या मनाला लावून घेतल्या होत्या गोष्टी की बाबा पाहुणेरावळे पण असं आपल्याला बोलतील. या असं मी गोष्टीचा विचार पण केला नव्हता. पण मला माहिती आहे ना मी माझ्या पुरींना संपवू शकतो ही गोष्ट मला माहिती. मला नाही म्हणजे मला पोराची अपेक्षा पण नाही. माझ्या जी 2 पुरी आहेत ना मला त्यांचं चांगलं भविष्य घडवायचं. ह्या गोष्टीसाठी मी घर सोडून बाहेर पडलो होतो. कारण तर तुला माहिती आहे आपल्या पंढरपुरात तर काय करण्यासारखं नाही. मग इकडं 20,000 रुपये पगार होती. चांगलं म्हणजे काम पण चांगलं होतं. त्या गोष्टीनं मी आपलं गाव सोडलं. अजून स्वतःच्या गावात माणूस कधी सुधारत नाही ही गोष्ट तर तुला चांगलीच माहिती. तुला वाटायला लागलं की मी मुद्दामन करतो आहे मला तुम्ही जड झाला आहे ह्या गोष्टी पाहिजे मी ह्या सगळ्या गोष्टी करतो आहे. तर ह्या गोष्टी तू मनातनं काढून टाक. ह्या अशा गोष्टी तू मनात आणायला पण नव्हत्या पाहिजे होत्या. तुला कसं वाटलं तू माझ्याबद्दल असा एवढा खालच्या पद्धतीचा विचार करशील मला ही गोष्ट माहीत पण नव्हती. वाटली पण नव्हती मला. हो आता तिथं म्हणजे येतो आहे मी काय तासात येतो आहे पंढरपूरमध्ये. हे थांबलो आहे मी आता हॉटेलवर धाब्यावर गाडी थांबली जेवायला रिष्टी. मग जसं आता इथनं निघते मी तर माझी तर जेवायची इच्छा पण नाही. तुझाही व्हिडिओ बघून माझी तर पाहिजे मस्त का लगेच विचार पण केला नव्हता की बाबा असा तू व्हिडिओ काढशील. तू माझ्याबद्दल असा विचार करशील ही गोष्ट मी म्हणजे कधी मला असं वाटलं पण नाही. मी तुझ्याबद्दल असा कधीच विचार केला नाही की तू माझ्याबद्दल असा विचार करशील म्हणून. मला माहीत होतं की बाबा तुझा माझ्यावर सगळ्यात जास्त कोणाचा विश्वास असो किंवा नसो पण तुझा माझ्यावर भरपूर विश्वास आहे ही मला फक्त माहीत होतं. पण तू पण म्हणजे तुझ्या मनाला येईल ती बोलली. ज्या व्हिडिओच्या माध्यमातून बोलायचं ती बोलली. मी काय तर म्हणजे आपल्या सुखाबद्दल काहीतरी विचार करायला गेलो तुला.
तुला कसं म्हणजे काय ह्या गोष्टी कळत नाही ती. अजून मी तुला फोन करतो आहे, तू माझा एकही फोन रिसीव करत नाही. अजून तू फोन केल्यावर मी काहीतरी कामात असतो, त्या गोष्टी तुला माहिती आहे. पण ज्या वेळेला मी फोन करतो आहे त्यावेळेला तुला फोनवर 2 गोष्टी बोलायला काय होते? काय म्हणजे प्रॉब्लेम काय तुला फोनवर 2 गोष्टी बोलायला? जे काय असेल म्हणजे तू असं व्हिडिओ काढून टाकण्यापेक्षा तू जर का माझ्यासोबत फोनवर बोलली असती तर एवढं सगळं काय झालंच नसतं ना. काय तर उगं फालतूगिरी करत बसायची, कशा पण व्हिडिओ काढायचे, काय पण बोलायचं. काय मला माझी लेख काय जड आहे का? तुला माहिती आहे माझा आरूवर किती जीव आहे. अजून तू ही आरूच्या तापाबद्दल सांगितलं ना, तर त्याच्यासाठी मी आरू कशी विचारण्यासाठी मी तुला फोन करतो. तू एकही फोन उचलत नाही माझा. तुला म्हणजे कुठल्या गोष्टी आहेत ना तुला कळत नाहीत. काय तुला काय बोलावं काय नाही ही गोष्ट तुला समजणं झाली. अजून विनाकारण करते. अगं त्या लेकराकडे लक्ष द्यायचं सोडून तू रडत बसली. तू जरा त्या लेकराकडे पण लक्ष दे. मी 4 पैसे कमवायसाठी बाहेर आलो, नाकी घालवायसाठी. पुढं आपल्या लेकी आहेत, त्याच्या लग्नाचं पुढं आहे. ह्या गोष्टी बघावं लागतात आपल्याला. अजून बाप म्हणून ह्या गोष्टी करणं माझं कर्तव्य आहे. अजून आतापासूनच पुढं तर काय तर चांगली गोष्ट केली हो. इथनं आधीचं विषय सोडून इथनं आधी काय हुल्लड होतं, ह्या गोष्टी सगळ्या झाल्या. त्या काम बिम नव्हतं करत. पण आता 2 लेकरं, 2 लेकरांची जबाबदारी आहे, तुझी जबाबदारी आहे माझ्यावर. परत आईबापाची जबाबदारी. ह्या सगळ्या जबाबदाऱ्या मला कधी ना कधी माझ्या खांद्यावर घ्यावंच लागत होतं ना. त्यासाठी म्हणलं काय तर चांगला जॉब भेटेल इकडं बाहेर. अजून त्यामुळं घर सोडलं आहे. की मी तुला कालच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं MIDCला मी कामाला जाणार आहे म्हणून. पण कुठलीच गोष्ट ऐकत नाही. डायरेक्ट मला न सांगता का गेला, सांगून जाता येत नव्हतं का? अगं मला तुला सरप्राईज द्यायचं होतं की मी माझ्या स्वतःच्या पायावर उभं राहिलो आहे. ही गोष्ट मला तुला सांगायची होती. त्याच्यामुळं मी ही गोष्ट तुला सांगून नाही गेलो. MIDCत कामाला चाललो आहे म्हटल्यानंतर मी तुला काल किती फोन केले, तू माझा एक तर फोन उचलला आहे. सर रडत व्हिडिओ टाकते. म्हणजे तुला असं वाटते का की तुम्ही माझ्यासाठी जड आहे? तुम्ही माझ्यासाठी जड बीड नाही. जे काय करतोय ना मी तुमच्यासाठी करतो. मी इकडं आलो ना तुमच्यासाठी आलो आहे. फक्त आपल्या लेकरांच्या भविष्यासाठी आलो. अगं कुठेतरी 4 पैसे कमवले ना, कुठेतरी सुखाने आपल्याला पुढच्या गोष्टी आपल्याने हे होतील. त्याच्यामुळे मी आपलं गाव सोडलं. मला पण काय हौस नाही की बाबा मला पण तुम्हाला सोडून जावं वाटत नाही. मला पण तुमची आठवण येते. अजून आपल्या पंढरपूरमध्ये जास्त पेमेंट नाही म्हणून मी इकडं आलो आहे बाहेर. पंढरपूरमध्ये जर का जास्त पेमेंट भेटलं असतं तर मी तिथं पण काम करायला तयार होतो. पण आता तुझी इच्छाच आहे ना, तुझी इच्छा मी पूर्ण करतो. येतो आहे माघारी, तिथंच खाऊ, पण चटणी भाकर खाऊ, पण तिथंच खाऊ. बघू करतो तिकडे येऊन काम. इतके हालायचा टाईम झाला आहे. तुला अजून पण मी फोन लावतो. ही व्हिडिओ पोस्ट करायच्या आधी पण मी तुला फोन लावतो आहे. माझा फोन उचल. माझी फक्त तुला एक विनंती,